जलसंपदाचा अभ्यासक्रम काय असणार आहे? पहिली गोष्ट तर जलसंपदाची जी जागा भरल्या जाणार आहेत त्या भरल्या जाणार आहेत सरळ सेवेअंतर्गत आणि सरळ सेवेच्या सगळ्या एक्झाम ही TCS कंडक्ट करते. आता TCS इथं CBT म्हणजेच काय कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेणार आहे. त्यामुळे TCS CBTचा ITBPचा जो पण पॅटर्न असेल त्या पॅटर्नप्रमाणे तुमचा सिलेबस असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं मराठी, GK, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, हिस्ट्री या सर्व गोष्टी याच्यामध्ये कव्हर केल्या जाणार आहेत. आता याचा अभ्यास करायचा कसा? पहिली गोष्ट तुम्ही एक पुस्तक घेतलं पाहिजे जे असेल TCS CBT ITBP पॅटर्नचं पुस्तक, ज्याच्यामध्ये सर्व क्वेश्चन याच्यामध्ये कव्हर केले जाणार आहेत. या पुस्तकामधून तुम्हाला सराव करायचा आहे आणि कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ॲपमध्ये जाऊन डेली प्रॅक्टिस टेस्ट अटेंड करायच्या आहेत. याच्यापर्यंत दोन प्रकारच्या टेस्ट असणार आहेत. पहिली टेस्ट असणार आहे जी म्हणजे चालू घडामोडीची, कारण चालू घडामोडी एकदम सर्व डोक्यामध्ये जात नाही. रोज रोज तुम्हाला 15 ते 20 क्वेश्चन केले पाहिजेत, जेणेकरून तुमच्यामध्ये सर्व चालू घडामोडी कव्हर होते. दुसरे म्हणजे TCSचा जो पण पॅटर्न असेल CBTचा त्याच्या आधारित एक शॉर्ट टेस्ट असेल, जी डेली सर्वसाधारणपणे 20 ते 25 क्वेश्चनची असेल, ती तुम्हाला अटेंड करायची आहे, जेणेकरून तुम्ही जे वाचलंय त्याचा सराव तुमचा होत राहील. आणि शेवटची गोष्ट म्हणजे वेळेच्या आधी सर्व तुमचे कागदपत्र तुम्हाला गोळा करायचे आहेत. आता या सर्व गोष्टी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही, त्यामुळे हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि या अकाउंटला नक्कीच फॉलो करा.